प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्यातील शेतकरी कर्जमाफी व दिव्यांग बांधवांच्या मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत लांजा येथे मुंबई गोवा महामार्ग व तहसील कार्यालयासमोर प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या जिल्हा शाखा रत्नागिरी यांच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी करत आंदोलन छेडण्यात आले। कर्जमाफी झालीच पाहिजे, दिव्यांगांना मानधन वाढलंच पाहिजे, बच्चू कडू जिंदाबाद, अपना भिडू, बच्चू कडू, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, दिव्यांगांना मानधन वाढलंच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे। लांजा येथे छेडण्यात आलेल्या आंदोलनात रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर, रत्नागिरी, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर व मंडणगड येथील संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह दिव्यांग, शेतकरी, मेंढपाळ, मच्छीमार, कामगार सहभागी झाले होते। यावेळी लांजा तहसीलदार यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले। हमारा नेता कैसा हो, बच्चू कडू जैसा हो, बच्चू कडू तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। दिव्यांगांना 6000 पेन्शन मिळालीच पाहिजे, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, जय जवान जय किसान, वंदे मातरम, जय भवानी जय शिवाजी अशा गगनभेदी घोषणा देत दिव्यांग बांधवांनी लांजा तहसील परिसर दणाणून सोडला होता। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लांजा तहसील परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। या आंदोलनाचे नेतृत्व रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष आनंद त्रिपाठी यांनी केले। या प्रसंगी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष गौतम सावंत यांच्यासह पदाधिकारी संजय सुर्वे, अशोक भुसकुटे, बंटी सुर्वे, राजापूर तालुका अध्यक्ष जैनुद्दीन बोबडे, गणेश चव्हाण यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी, महिला पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिव्यांगांचे व वंचित घटकांचे तारणहार आदरणीय बच्चू कडू यांच्या मागणीनुसार आज 24 जुलै 2025 आज आपण पूर्ण राज्यभर चक्काजाम आंदोलनचा इशारा भाऊंनी दिलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आज लांजा तहसीलदार ऑफिस कार्यालयासमोर लांजा जिल्ह्यातील दिव्यांग, त्याचबरोबर शेतकरी, शेतमजूर, आमचे म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते या सर्वांनी मिळून आजचा हा रास्ता रोको लांजा तहसील समोर आम्ही क्षणभर करून आमचे दैवत, दिव्यांगांचे दैवत बच्चूभाऊ कडू यांच्या निर्णयाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे। आणि या मोर्चासाठी आमच्या लांजाची जनकल्याण समिती संस्था आहे, त्यांचे सर्व पदाधिकारी, आमचे उपाध्यक्ष गौतम सावंत आहेत, त्याचबरोबर खेडवरून आलेले म्हणजे दापोली, खेड, चिपळूण, मंडणगड आणि पावसवरून विशेषतः महिला भगिनी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। आणि या सर्वांमुळे हा आजचा रास्ता रोकोचा हा जो आमचा हे आंदोलन होतं ते यशस्वीरित्या पूर्ण झालेलं आहे। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।